नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर डी वाय पाटील प्रतिष्ठान या ट्रस्टचं कॉलेज आहे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे. ठीक आहे, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमधलं जर कॉलेजचा जर विचार केला आपण पुण्यामध्ये, तर हे एक कॉलेज महत्त्वाचं कॉलेज. या कॉलेजचे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आणि CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण सगळं डिटेल बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, कॉलेजचा कॅम्पस काय अशा प्रकारे आहे. आफ्टर दॅट कॉलेजची इन्फॉर्मेशन बघा, 1984चं एस्टॅब्लिश्ड आहे. ओके, म्हणजे जुनं कॉलेज आहे. ओके, 40-50 वर्ष पूर्ण झालेलं कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट टाईप जर बघितलं तर प्रायव्हेट ट्रस्ट आहे, ॲफिलिएटेड टू द सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. ओके, नॅक ॲग्रिगेटेड विथ ग्रेड ए आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे विथ द इफेक्ट फ्रॉम द अकॅडमिक इयर 24-25 पासून ऑटोनॉमस झालेलं आहे कॉलेज. ओके, लिस्ट ऑफ अवेलेबल ब्रांचेस ॲट दिस कॉलेज बघा, 8 प्रकारच्या इथे तुम्हाला बीटेकचे प्रोग्राम दिसतं. सिव्हिल झालं, रोबोटिक्स झालं, कम्प्युटर इन्फॉर्मेशन, ENTC इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल अँड AIDS. ठीक आहे, आणि राईट हँड साईडला तुम्हाला सायन्सने इंटेक दिसतो. जसं की बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंगला 180, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 180, ENTC 180, इन्स्ट्रुमेंटेशनला 60 आहे, मेकॅनिकला 120 आणि AIDSला 180. ठीक आहे, तर हा फी स्ट्रक्चर आहे याच्या लक्षात. ओके, लास्ट इयरचा 24-25 म्हणजे लास्ट करंट इयरचा. ठीक आहे, 25-26 अकॅडमिक इयर आहे. तर तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीला ही ट्युशन फी, ही डेव्हलपमेंट फी, असं हे पकडून 1,35,000. ओके, आफ्टर दॅट OBC SCBC ज्यांचं म्हणजे काय म्हणू शकतो, जे फॉर्म भरू शकतात. ओके, तर अशांना जर तुम्ही बघितलं तर बघा, इथे 76,304 कॅटेगरी वाईज सगळ्या गोष्टी डिवाईड झालेल्या आहे. फी स्ट्रक्चर हे तुमच्या माहितीसाठी साधा. आता बघा, आपण कटअप बघूया स्टेप बाय स्टेप. बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगचा जनरल ओपनसाठी जर बघितलं तर 91.06, 30,415 हे होतं त्याचं क्लोजिंग रँक आणि क्लोजिंग पर्सेंटेज. जसं जसं तुम्ही कॅटेगरी चेक करण्याचा प्रयत्न जर केला तर बघा, SCला कमी आली, STला अजून त्याच्यापेक्षा कमी, VJला 90. ओके, NT1 NT2 आणि NT3 जवळपास सारखं राहते, 85 88 90च्या जवळपास. OBC आणि SCBC जर बघितलं तर 88 आणि 90च्या जवळपास. रोबोटिक्स अँड ऑटोमेशनला बघा ओपनला 95.78, आफ्टर दॅट SCला 91.05, STला 69, VJ 92. कॅटेगरी वाईज अगेन कटअप काय झालेला आहे, चेंज झाला आहे. ठीक आहे, आणि हा जो काही कटअप आहे तो होम युनिव्हर्सिटीसाठी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. ओके, कम्प्युटर इंजिनिअरिंगचं बघा, याचा कटअप थोडा हाय राहतो. बघा, जनरल ओपनसाठी 97.78, 7,698 क्लोजिंग रँक पाहिजे. ठीक आहे, आफ्टर दॅट OBC SCBC जर बघितलं तरी 97च्या जवळपास आहे दोन्ही. NT1 NT2 NT3 जर बघितलं तर 96 97 आणि 97. ठीक आहे, हा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा होता. आफ्टर दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर बघितलं तर बघ, स्लाइटली कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या जवळपासच राहतो. जनरल ओपनला बघा 97, OBC SCBC बघा 97च्या जवळपास, SC बघा 92, ST 73, VJ 94 आणि NT1 NT2 NT3 जर बघितलं 95 96 आणि 96च्या घरात आहे. ठीक आहे, बघा ENTCचं बघा, आता थोडं इन्फॉर्मेशन झालं, कम्प्युटर झालं, त्याच्यापेक्षा स्लाइटली याचा कमीच राहतो. स्लाइटली म्हणण्यापेक्षा थोडा डिफरन्स राहतो. जशी त्याची सुरुवात 98-97 पासूनच झाली, इथे बघा 96 पासून सुरुवात झाली, म्हणजे 2% फरक दिसतो तुम्हाला. आणि रँक पण बघा, तिथे 7,000 8,000 होती, इथं 12,516 गेली. ठीक आहे, आफ्टर दॅट इन्स्ट्रुमेंटेशनसाठी हा कटअप आहे. ओके, तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट पण काढू शकता. ओके, आफ्टर दॅट बघा मेकॅनिकल इंजिनिअरचा, आणि हा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्सचा. जनरल ओपनचा जर बघितलं तर आपण 97.27, 9,528 ही क्लोजिंग रँक होती. ओके, SCसाठी बघा 25,994, STसाठी बघा 93,253. ओके, कॅटेगरीचा म्हणजे जिथं फायदा व्हायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी घेतलाच पाहिजे त्या स्वतःचा कॅटेगरीचा फायदा. विजेचा बघा 21,000चा होता. ओके, अशा प्रकारे तो चेंज झाला. हा आहे सीट मॅट्रिक्स लास्ट इयरचा, आणि प्रत्येक ब्रांच वाईज दिलेला आहे. जसं की 120 इंटेक्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, मग त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे की 78 सीट्स आहे या महाराष्ट्र CET सेल थ्रू भरणार आहे, 18 या ऑल इंडिया म्हणजे JEE थ्रू जोसा थ्रू भरतात, आणि त्याच्या 24 या इन्स्टिट्यूट सीट्स आहे. ओके, आफ्टर दॅट बघा रोबोटिक्स आणि ऑटोमेशन फक्त 60 सीट्स आहे, त्याच्यातलं 39 आपल्याला MS सीट्स आणि ऑल इंडिया 9, 12 इन्स्टिट्यूट्स आहे. आणि ही कॅटेगरी वाईज डिवाइड दिलेलं आहे. जनरलसाठी किती गेलं आहे, लेडीजसाठी किती गेलेलं आहे. ओके, EWSला 6, ट्युशन TFWSला 3. आफ्टर दॅट कम्प्युटर इंजिनिअरिंगचं बघा 180चं इंटेक्ट आहे, 117 सीट्स या CET सेल थ्रू, आणि 27 या JEE थ्रू, आणि 36 या त्यांच्या इन्स्टिट्यूट सीट्स आहे. म्हणजे सगळा कॅपराऊंड झाल्यानंतर ज्या काही इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सीट्स ज्याला म्हणतात तो प्रकार. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं पण इंटेक बघू शकता,
180चा इंटेक्ट आहे आणि हे डिस्ट्रीब्युशन आहे. बघा ENTCचं पण बघा 180 आणि डिस्ट्रीब्युशन जर बघितलं जसं की ओपनमध्ये जनरलला 30, लेडीजला 13, PWD ओपनमध्ये 2, डिफेन्स ओपनसाठी 2, अशा प्रकारचं जसं काही डिफेन्स SC साठी 1, ओके, PWD साठी 1, ओके, अशा प्रकारच्या इथं सीट्स आम्हाला बघायला मिळतात. बघा इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 60चा इंटेक्ट आहे आणि डिस्ट्रीब्युशन पण तुम्ही बघू शकता. लास्ट इयरचा आहे सगळं सीट मॅट्रिक्स. आफ्टर दॅट हे झाला मेकॅनिकलसाठी. AIDSसाठी बघा 180चा इंटेक्ट आहे, ठीक आहे. त्यातल्या 36 सीट्स या इन्स्टिट्यूट आहे, ऑल इंडिया 27 आहे आणि CET थ्रू 117 आहे. म्हणजे तुम्हाला CET थ्रू जर अप्लाय करत असेल तर आपण 117 मध्ये बसतो. समजा एखादा विद्यार्थी NTBचा आहे आणि त्यातला समजा तो लेडीज आहे, ओके, एखादी सॉरी ती समजा लेडीज आहे, तर मग बघा बघू शकते एक सीट आहे फक्त. असं हे सगळं मॅपिंग करता आलं पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. बघा टोटल नंबर ऑफ कंपनीज व्हिजिटेड फॉर द कॅम्पस रिक्रुटमेंट 21, 22, 23, 24, 25 साठी तुम्ही बघू शकता. म्हणजे जसा जसा ऑन द इयर गोईंग आहे तशा तशा त्या गोष्टी वाढतच चाललेल्या दिसते तुम्हाला. प्लेसमेंट बघा 21मध्ये 71% 76, 22मध्ये 23मध्ये 76, 24मध्ये 72 आणि ऑन गोईंग, ठीक आहे. हे 6 एप्रिल 2026ला अपडेट झालेलं आहे. ऑन गोईंग हे परत चालूच आहे. बघा मीडियन सॅलरी बघा 21ला 4.2, 4.8, 4.5, 5.4 आणि 25ला 6, ओके. मॅक्सिमम पॅकेज जो गेलेला आहे तो 52 लाखाचा गेलेला आहे, ओके, ओव्हर द पिरियड. हे कोलॅबोरेशन्स विथ द इंडस्ट्रीज आणि MOUs केलेलं आहे आणि काही कंपन्या मोठ्या कंपन्या आहेत, ठीक आहे. टेक महिंद्रा झाल्या, विप्रो झाला, न्यूजेन झाल्या, ठीक आहे. आफ्टर दॅट NTT डाटा झाल्या, या सगळ्या मोठ्या कंपन्याज आहे. या सगळ्या कंपन्याच तिथं येतात समजा. डिपार्टमेंट वाईज प्लेसमेंट दिलेलं आहे 25-26चं. बघा तुम्ही बघू शकता कम्प्युटरला 93 पर्सेंटाईल म्हणजे 93% पुरं प्लेस झालेलं आहे. IT ला बघा 93, ENTCला बघा 78, इन्स्ट्रुमेंटेशनला 70, मेकॅनिकलला 90, रोबोटिक्सला 65, सिव्हिलला 65, AIDSला 88. म्हणजे बाकी सगळ्या टेक रिलेटेड जर ब्रांच बघितल्या AIDS, कम्प्युटर, IT, ओके, तर तुम्ही प्लेसमेंट बघू शकता. इवन मेकॅनिकलला इथं चांगला प्लेसमेंट आहे, 90%, मजाक नाही आहे, ठीक आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.